2000च्या दशकात एका बाईकने इंडियन मार्केटमध्ये धुमाकूळ घातला होता। मोठे हेडलॅम्प, मस्क्युलर टँक आणि ऑसम स्टायलिंगसह ही बाईक मार्केटमध्ये आली होती, जिचं नाव होतं पल्सर 150 आणि 180। आणि आज 2024 मध्ये तीच पल्सर एका नव्या रूपात बजाजने इंट्रोड्यूस केली आहे 400 सीसी सह, जिचं नाव आहे बजाज पल्सर NS 400Z। या 400 सीसी सेगमेंटमध्ये डॉमिनार, स्पीड 400, स्क्रॅम्बलर 400 ह्या एवढ्या बाईक असताना KTM ड्यूक 390 त्याचा ॲडव्हेंचर मॉडेल या सगळ्या बाईक असताना पल्सरला अपग्रेड करायची गरज बजाजला का वाटली आणि ही बाईक कुठे स्टँड आउट करेल, ऑडियन्स ह्याला अप्रिशिएट करतील का, ही बाईक कुणासाठी आहे, ह्याचा करेक्ट युजर कोण आहे, आपण हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्याआधी जर का तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन ऑन करा आणि मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करायला विसरू नका। चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। पुढून बाईकचा लुक काहीता असा दिसतो। हे आहेत ना, हे DRLs आहेत, प्रोजेक्टर लॅम्प्स आहेत, ओके, आणि हा LED आहे, प्रॉपर LED। तर ह्याचा लुक खूप जास्त एजी, स्पोर्टी आणि क्लासिक वाटतोय। इथे NSचं बॅजिंग आपल्याला बघायला मिळतंय पुढे हे एवढंच आहे बरोबर। आपल्याला जे टर्न इंडिकेटर्स जे आहेत ते सुद्धा LED बघायला मिळतात। एकदा मी तुम्हाला लाईट ऑन करून दाखवतो। जे कोणी NS लवर आहेत किंवा ज्यांना जुनी NS बघितले, हा पुढचा डिझाईन कम्प्लिटली चेंज केला आहे NS 400 मध्ये। जुनी हेडलाईटची डिझाईन आहे ती रिप्लेस केली आहे नवीननी। 320 mm ची डिस्क आहे, 110 सेक्शनचा टायर आहे, हा रेडियल टायर नाही आहे। क्रेमिकाचे ब्रेक कॅलिबर्स आहेत, मागे 140 सेक्शनचा टायर आहे, रेडियल टायर आहे मागचा, आणि 230 mm ची ही डिस्क आहे। हा एक नवीन स्विंगम आहे, डॉमिनरचा स्विंगम कॅरी ऑन नाही गेलेला आहे। व्हील बेसमध्ये चेंजेस झालेले आहेत। डॉमिनरचा व्हील बेस आणि हिच्या व्हील बेसची कंपॅरिझन होणार नाही, याचा व्हील बेस थोडासा कमी आहे। शॉर्टर व्हील बेस बाईक जास्त अजाईल असतात कॉर्नर्सवरती वगैरे, वेरॅज लॉंग व्हील बेस ज्यांचा असतो त्या जास्त स्टेबल असतात हायवेजवरती। सस्पेन्शनबद्दल सांगायचं झालं तर USD 35 mm चे USD फोक्स बघायला मिळतात आणि मागे मोनोशॉक आहे जो की प्रीलोड 6 स्टेप ॲडजस्टेबल आहे। 40 bhp ची पॉवर, 35 न्यूटन मीटरचा टॉर्कसह हे 373 सीसीचं डॉमिनारचं इंजिन यामध्ये आपल्याला यूज केलेलं बघायला मिळतंय। म्हणजे डॉमिनार बाईक चालवाल आणि ही बाईक चालवाल, सेम इंजिन असेल तरी पण त्यांचं ट्युनिंग थोडंसं वेगळं आहे। पॉवर फिगर पण सेम आहे, 40 PS आणि 35 न्यूटन मीटरचा टॉर्क आहे। ऑलमोस्ट 70 to 80% टॉर्क ना ऑलमोस्ट 3500 RPMच्या आसपासच तुम्हाला मिळून जातो। म्हणजे एक मिड रेंजमध्ये किंवा लो एंड टॉर्क आणि मिड रेंजमध्ये ही परफॉर्म करणारी ही NS असणार आहे। 165 mm ग्राउंड क्लिअरन्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो, जे डॉमिनरमध्ये 157 mm ग्राउंड क्लिअरन्स आहे। सो येस, ग्राउंड क्लिअरन्स जास्त असल्यामुळे खड्डे वगैरे किंवा खाली ज्या वस्तू लागतात राईड करताना ते लागण्याचे चान्सेस कमी आहेत। जिथे डॉमिनरची सीट 800 mm आहे, हिची सीट आहे 805 mm आहे। सो सीट थोडीशी उंच आहे, पण ही सीट आहे ना थोडी रुंदीला कमी आहे इथून पुढून बघाल ना, त्यामुळे तुमचे पाय प्रॉपरली खाली पोचणार आहेत या ठिकाणी। याच्यामुळे सीटवरती ग्रिप खूप चांगल्या प्रकारे राहते। तो सीट लुक्स व्हेरी कम्फर्टेबल। आता राईड करताना समजेल नक्की हिचा कसा फीडबॅक आहे। पिलियनची सीटसुद्धा प्रॉपर आहे। 4 वेगळ्या कलर्समध्ये ही बाईक लॉन्च केलेली आहे। माझा पर्सनल फेवरेट कलर आहे ग्रे आणि तो निऑन कलर। हे जे मिरर्स आहेत ना, हे डॉमिनरचेच मिरर्स आहेत। हँडल बार खूप वाईड आहे, क्लिप ऑन हँडल बार या ठिकाणी नाही बघायला मिळत आहे। अकॉर्डिंग टू मी थोडंसं कन्फ्युजन या ठिकाणी आहे की नक्की ही बाईक कोणासाठी आहे। बजाज क्लेम करते की ही बाईक ज्यांना इलेक्ट्रिक्स चांगले हवे आहेत, परफॉर्मन्स चांगला हवा आहे, ही स्ट्रीट फायटर म्हणून प्रमोट करते बजाजच्या, म्हणजे ही टूरर नाही आहे। सो इथं डायरेक्टली कंपॅरिझन तुम्ही डॉमिनर सोबत तरी नाहीच करू शकत। सो ही एक सिटी राईड किंवा ऑफिसला जाताना किंवा छोट्या मोठ्या ब्रेकफास्ट राईड वगैरे त्यासाठी ही बाईक डिझाईन केली आहे। टूरर एक प्रॉपर कम्फर्टेबल बाईक असते, थोडा मोठा व्हील बेस असतो, ट्यून त्याची मिड रेंज खूप जास्त चांगली असते। टुरिंगसाठी ऑलरेडी डॉमिनार एक गुड ऑप्शन आहे। जसं मी सांगितलं, तुम्ही राईड कोणत्याही बाईकवर करू शकता, पण स्पेसिफिकली टुरिंगसाठी जर का बघाल तर ती डॉमिनार असणार आहे, ही बाईक नसणार आहे। हे बघा, या ठिकाणी चार्जर आहे, ओके। सो USB ऑप्शन दिलं आहे। ही काही डॉमिनार सारखीच चावी आहे, पण या NS 400 ची चावी आहे। ही चावी टाकूया, फुल स्वाईप होईल। हिअर यू गो। हा एक LED डिस्प्ले आहे जो स्प्लिट आहे। इथे एक वेगळा डिस्प्ले, इथे एक वेगळा डिस्प्ले, म्हणजे डिस्प्ले एकच आहे, सेक्शन वाईज हे वेगळे केलेले आहे। स्पीडोमीटर, गिअर पोझिशन इंडिकेटर, टॅकोमीटर, टाइम, फ्युअल गेज आहे, ऑडोमीटर, ट्रिप 1 ट्रिप 2 हे इथे बघायला मिळते। खाली आम्हाला रोड
स्पोर्ट, रेन आणि ऑफ रोड असे 4 रायडिंग मोड येतात या बाईक्समध्ये. सो तुम्ही तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्ही हा मोड सिलेक्ट करून तुम्ही राईड करू शकता. थ्रॉटल रिस्पॉन्स ह्याच्यावरती थोडासा डिफर करतो. बाकी इलेक्ट्रॉनिकली किंवा काही ॲडजस्टमेंट किंवा एवढं मोठं तर ऑफकोर्स एवढ्या बजेटमध्ये नाही मिळणार, पण हा ह्याच्यावर तुमचा थ्रॉटल रिस्पॉन्स जो असतो बाईकचा तो डिपेंड करतो. राईट साईडचा हा जो ब्लू वाला आहे ना तो मला थोडंसं डिसअपॉइंट केलं आहे, कारण हे थोडंसं वियर्ड वाटतं. बघा ना, तर का आपण मेन्यूमध्ये जाल ना, इथे बघा आपल्याला व्हेकल इन्फॉर्मेशन आहे, कनेक्टिव्हिटी म्हणजेच ब्लूटूथ आपण कनेक्ट करू शकतो या बाईकला, टर्न बाय टर्न नॅव्हिगेशन या ठिकाणी उपलब्ध आहे, म्युझिक कंट्रोल करू शकतो, ट्रिप आणि बाईक यामध्ये वेगवेगळ्या ट्रिप्स तुम्हाला बघायला मिळतील. लॅप टायमर, सिन्स मी बघितलं ही स्ट्रीट फायटर आहे तर ह्याच्यामध्ये एक ॲडिशनल फीचर लॅप टायमर म्हणून सुद्धा बजाजनी दिलेला आहे. या सगळ्या गोष्टी इथून टॉगल करता येतात. हा बॅकचं बटन आहे, सेटचं बटन आहे, टॉप डाऊन. स्विच गिअरची क्वालिटी मला थोडीशी डाऊन वाटली. ऑफकोर्स हे एक बजेट प्रोडक्ट आहे, बजाजनी लॉन्च केलं आहे. कसं आहे माहिती आहे काय, कोणतीही 400 cc बाईक ना तुम्हाला 2 लाखापर्यंत नाही मिळत. या बाईकची किंमत आहे एक शोरूम 1,85,000, आता तरी 1,85,000 आहे, पुढे थोडीफार वाढवू शकते, पण 1,85,000 ही खूप कमी प्राईज आहे. जर का कॉम्पिटेटर बघाल इंडियन मार्केटमध्ये एक 2 लाखाच्या दरम्यान 200 cc बाईक्स येतात आणि ही 400 cc बाईक आहे. सो कॉस्ट कटिंग करणं हे स्वाभाविक आहे, कुठे ना कुठेतरी कॉस्ट कटिंग होणारच आहे. सो हे बघा, बॅक बटन आहे, सेट बटन, अप डाऊन, इथे पुढे फ्लॅश आहेत, हाय बीम, लो बीम, आणि त्यानंतर खालती आपल्याला टर्न इंडिकेटर्स बघायला मिळतात आणि हा हॉर्न आहे, पिढी लावून. या बाजूला आपल्याला पार्किंगचं हॅझार्ड बटन बघायला मिळते किंवा पार्किंग बटन जे तुम्ही बघाल. इंजिन किल स्विच आणि स्टार्टर इंटिग्रेटेड केलेलं आहे आणि हे अगेन हाय बीम लो बीमचं बटन इथे बघायला मिळतं. आता झटपट तुम्हाला एकदा बाईकचा एक्झॉस्ट ऐकवतो. एक्झॉस्ट ऐकवल्यानंतर आपण एका खास मुद्द्याकडे वळूया. चला. म्हणजे एक्झॉस्टचा पाईप इथे वरती काही निघालेला नाही आहे, हा एक अंडरबेली एक्झॉस्ट आहे आणि आवाज खूप छान आहे. बेसी आवाज आहे, थोडा बहुत बेस आहे आणि सूदिंग आवाज आहे, कानाला त्रास देणारा आवाज नाही आहे. बजाज हे नेहमीच व्हॅल्यू फॉर मनी प्रोडक्ट देत आलेलं आहे. कोणतीही बाईक बजाजची उचलून घ्या आणि स्पेसिफिकली जर का पल्सर सिरीज जी आहे, पल्सर हे त्यांचं जे प्रोडक्ट आहे हे नेहमीच ऑडियन्ससाठी व्हॅल्यू फॉर मनी राहिलेलं आहे. आय होप हा वॉक अराउंड तुम्हाला आवडला असेल. आता मी एक काम करतो, जसं मी रायडिंग गिअर घातलेत, बाईकवर बसूया, राईड करूया लोणावळापर्यंत आणि गप्पा मारूया. बाईक कशी वाटते, नक्की राईड करताना हिचा फील कसा आहे, आणि तोच माझा प्रश्न, कुणासाठी ही बाईक आहे, डिस्कस करूया. चला चालू करूया आपला राईड. बसूया गाडीवरती, उचलूया गाडीला, साईड स्टँड पाठवूया, इग्निशन ऑन करूया. हर हर महादेव. बाजी कुसुंबेश्वर सुंदरीच्या नावानं चांगला. गणपती बाप्पा मोरया. क्या बात आहे. हो, अजून इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली. 1 मिनिट उतरूनच सांगतो, कारण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. परेश, तू ही गोष्ट विसरू कसं शकतो. लिव्हर्स हे फुल्ली ॲडजस्टेबल आहेत, हे बघा. म्हणजे ह्याची जी रीच आहे ना, ही तुम्ही ॲडजस्ट करू शकता. ब्रेक लिव्हर आणि क्लच लिव्हर हे फुल्ली ॲडजस्टेबल आहेत. प्लस 1,85,000 मध्ये तुम्हाला राईड बाय वायर मिळतं. राईड बाय वायर मी मागच्या एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं होतं. थ्रॉटल रिस्पॉन्स इन अ वे खूप चांगला आहे. राईड बाय वायरची टेक्नॉलॉजी, ॲडजस्टेबल लिव्हर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, टर्न बाय टर्न नॅव्हिगेशन आहेत, ABS, 400 cc इंजिन, हे सगळं तुम्हाला 2 लाखात भेटतं. आता राईड करून बघूया ते 2 लाख आपले वसूल होत आहेत की नाही ते. बाईक खूप जास्त लाईट फील वाटते आणि वाटणारच, कारण 18 किलो लूज केलं आहे, म्हणजे डॉमिनारपेक्षाही 18 किलो लायटर आहे. हँडल बारची रीच थोडीशी पुढे आहे, म्हणजे मला थोडंसं खाली बेंड व्हायला लागतं आहे, कारण अपराईट नाही आहे. म्हणजे अशी हे माझी बॅग स्ट्रेट आहे इथे या ठिकाणी, पण हे थोडं असल्यामुळे माझं बॅग थोडीशी फॉरवर्ड कमिटेड आहे. ओके. वेरॅज जे फुटपॅक्स आहेत, जर का तुम्ही बघाल, हे बघा, फुटपॅक थोडेसे रिअर साईडला आहे. म्हणजे जो रायडिंग ट्रायंगल आहे तो ओके आहे, असं बेस्ट म्हणता येणार नाही, पण ओके आहे. बरं, एक चांगली गोष्ट त्यातल्या त्यात की हार्श सनलाईटमुळे, आता बघा 11 वाजून 11 मिनटं झालेत, म्हणजे बऱ्यापैकी ऊन आहे आणि त्यातसुद्धा हा डिस्प्ले कम्प्लिटली विजिबल आहे. जी उजवी निळी बाजू आहे ना, फालतूगिरी, ती एवढी विजिबल नसली तरी पण हा डिस्प्ले प्रॉपरली विजिबल आहे. तुम्ही कुठल्या स्पीडवर आहात, कोणत्या गिअरवर आहात, ते सरळ दिसतंय मला.
थ्रॉटल रिस्पॉन्स एक नंबर आहे या गाडीचा. वाव. ऑफकोर्स राईड बाय वायर असल्यामुळे त्याचा थ्रॉटल रिस्पॉन्स खूप चांगला आहे आणि 400 सीसीचं डॉमिनारचं इंजिन, ट्रायड अँड टेस्टेड. ओ हो. सुपर्ब. जसं मी म्हटलं तुम्हाला की ही हिचं कॅरेक्टर आहे ना, मी ते आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे चालवताना तुम्हाला फील होईल की ही पल्सर आहे. यु नो, पल्सरचा जो ट्रेडिशनल फील आहे तो यातून येतो. न्यू एन एस. येस, देखा इसको, बहुत बार देखा आपको. आप यूट्यूबर हो? हाँ. चैनल का नाम स्टोरी ऑन व्हील्स. सोनिया. अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं, इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा. अरे गुस्शील. 400 सीसी. ओके, हे एका बाजूला राहू दे. आणि दुसऱ्या बाजूला हिची त्या 400 सीसीला मॅनेज करायला लागणारं सामान, ज्याला आपण ब्रेकिंग म्हणतो. स्टॉपिंग पॉवरसाठी ब्रेकिंग आलं, ABS आलं, ट्रॅक्शन कंट्रोल आलं, फ्रेम आली किंवा शेसी जी असते ती पण खूप महत्त्वाचा रोल प्ले करते जर का 400 सीसीचं ओझं जर का इथून घेऊन जायचं असेल तर. पण मला मला असं फील होतं आहे की तो बॅलन्स बरोबर नाही आहे. म्हणजे हाय स्पीडवरून बाईक कंट्रोल करताना जेव्हा मी ट्राय करतो, आणि मी स्वतः डॉमिनार चालवतो, म्हणजे हेच इंजिन मी चालवतो आहे. ओके, तर ह्याच इंजिनसोबत ही डॉमिनारवरती व्यवस्थित मॅनेज होतं, जे की इथे ह्याला स्टॉपिंग पॉवर किंवा ह्याची ब्रेकिंग म्हणा ती एवढी चांगली नाही आहे. मी असं नाही म्हणत आहे की ब्रेक बाईट खराब आहे. ब्रेकची बाईक किंवा ब्रेकचा जो फीडबॅक आहे तो पण ठीक आहे, पण समहाऊ मला असं वाटतं की पॉईंट A टू पॉईंट B मला आता तिथेपर्यंत गाडी थांबवायची आहे, तर तिथपर्यंत गाडी कुठेतरी स्कीड होईल हे सारखं मनात येतं आहे. थ्रॉटल ओपन केला की बाईक तर पळतेच आणि तिला पळणारच आहे. 400 सीसीचं इंजिन आहे, ती 160-170पर्यंत पण जाईल कदाचित. कंपनी क्लेम करते बाय द वे 160, तर ही जाईल आरामात. म्हणजे स्पीड तेवढं इंजिन आहे, पण त्या इंजिनला थांबवण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी ही बाईक नाही आहे. तिला डॉमिनारसारखं कॅरेक्टर लागेल. आणि ऑफकोर्स ह्यावर तुम्ही टूर नाही करू शकत. म्हणजे तसं एक्सप्लेन करायचं झालं तर टूर तर तुम्ही स्प्लेंडरवर पण करू शकता, पण कम्फर्टेबली टुरिंग किंवा आयडियल नाही आहे टुरिंगसाठी ही बाईक. तर मग एवढी पॉवर देणं आणि त्या एवढ्या पॉवरला मॅनेज करता येणं ही खूप महत्त्वाची बाब आहे माझ्यासाठी. मला असं वाटतं की जे वेट रिड्यूस केलं आहे त्यामुळे ही बाईक खूप जास्त अजाईल तर झाली, पण कंट्रोल तिचा थोडासा लूज झाला आहे असं मला स्ट्रॉंगली फील होतं आहे. चला आता खेचून बघूया. पॉवर इमेन्स आहे आणि काहीच टेन्शन नाही आहे. पॉवर खूप छान आहे. हे बघा ना, 100वर गेली पण 4थ्या गिअरमध्ये. अरे थोडा मोकळा रोड द्या रे, मला जरा खेचू दे रे. नाही यार, ही खूप वबल होते. म्हणजे जिथे डॉमिनारवरती अगेन मी स्वतःच बोलतोय की कंपॅरिझन नाही करू शकत आणि मीच कम्पेअर करतोय, पण एक रेफरन्स देण्यासाठी म्हणतोय. जिथे डॉमिनार तुम्ही 130-140ला पण तुम्ही क्रूज करू शकता, काही हॅसल नाही होत, तिथेच तिला 100वरती पण कॉन्फिडन्स नाही येत आहे मला. जेव्हा पण मी अपशिफ्ट आणि डाऊनशिफ्ट करतोय ना, तो मागचा टायर असा थोडासा स्लाईड होतोय. तर ह्याला काय कॉन्फिडन्स म्हणावं मला सांगा, कसा कॉन्फिडन्स येणार मला. आणि बरं का, हिच्यामध्ये व्हायब्रेशन आहेत. 5000 RPM जर का क्रॉस केलं तर सगळीकडेच व्हायब्रेशन मिळतं आहे. हँडल बारवर, फुटपेकवर, टँकवर, तुमच्या इनर थाईजवरती व्हायब्रेशन, सीटवरती पण आहे. सो व्हायब्रेशन नाही आहे असं नाही आहे. हिच्यापेक्षा चांगला परफॉर्मन्स विन इट कम्स टू रिफाईनमेंट मला असं वाटायचं की पल्सरची 250F होती ना, जी मी पण चालवली होती, इथून छत्तीसगडला घेऊन गेलो होतो मी, ती जास्त रिफाईंड होती हिच्यापेक्षा. म्हणजे रिफाईनमेंट हिच्यात पण आहे, पण ती अप टू द मार्क नाही आहे. 0 to 100 एकदा पटकन ट्राय करूया आणि टॉप स्पीड पण बघू जर का जमल्यास. 1 2 3 गो. Let's take this corner.
नो प्रॉब्लेम. व्हील बेस शॉर्ट असल्यामुळे ना कॉर्नरमध्ये एवढा त्रास नाही होत आहे, पण हां ब्रेकिंगमध्ये थोडासा कॉन्फिडन्स मला कमी येतो आहे. माइंड यू हे जे ब्रेक कॅलिबर आहेत ते बायब्रेक किंवा ब्रेम्बो हे नाही आहेत. ओके, ते अरे यार त्याचं नाव विसरलो मी, हे समोर जे नाव येतं ना तुम्हाला, हे ब्रेक कॅलिबर आहेत. अगेन तो कॉस्ट कटिंगचा पार्ट आहे, कारण बायब्रो किंवा ब्रेम्बोचे ब्रेक कॅलिबर्स थोडे एक्सपेन्सिव्ह येतात, म्हणून या बाईकमध्ये ते नाही आहेत. मे बी त्यामुळे ब्रेकिंग कॉन्फिडन्स थोडं कमी आहे. ओके, सो आय थिंक ज्या पब्लिक रोडवरती आपण जास्त पण फास्ट नको चालवायला, अननेसेसरी स्ट्रेस नाही घ्यायचा, कारण 400 सीसीचा इंजिन आहे तर आरामात ही 150-160 आरामात जाऊ शकते. जसं तुम्ही बघितलं, आय डोंट नो माझं स्पीड काय होतं, बट आय थिंक 130, 135, 140पर्यंत तर असणारच. पण हां, तुम्ही कन्सिडर करू शकता की याचा टॉप स्पीड 160च्या आसपास असावा. एक तुम्हाला थोडंसं डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी मी करून दाखवलं, आणि आता आपण थांबूया, ह्याच्या पुढे नको करूया, मला ते बरोबर नाही वाटत आहे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट ठरतो की ॲव्हरेज किती देते बाईक. तर ॲव्हरेज हे 400 सीसीचं इंजिन आहे, कन्सिडरिंग ॲव्हरेज मिळालं पाहिजे 32पर्यंतचा, पण कंपनी सांगते की 28च्या अप्रॉक्स ॲव्हरेज देईल. तर अगेन तिकडे थोडंसं डिसअपॉइंटमेंट आहे मला. तर मी तिथे देईल, कारण वर्सेस 650 पण तुम्हाला 22 ते 25चं ॲव्हरेज देते, ज्या 650 सीसीचं इंजिन आहे. तर हिचं ॲव्हरेज 30च्या वरती तर नक्कीच असला पाहिजे होता. माझी डॉमिनर मला 33चं ॲव्हरेज येते. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जिकडे ही बाजी मारते, एक म्हणजे सगळ्यांना मागे टाकते, ते म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी. म्हणजे 400 सीसीची ही बाईक तुम्हाला फक्त 1,85,000 एक शोरूम प्राईज आहे बरं का. म्हणजे टॅक्सेस वगैरे ॲड करून सव्वा दोनपर्यंत ही बाईक जायची शक्यता आहे सध्या. तर ह्या एवढ्या प्राईस रेंजमध्ये तुम्हाला जर का 400 सीसी कुठल्याच दुसऱ्या ब्रँडची सांगा मला मिळते का, तर व्हॅल्यू फॉर मनी म्हणजे एक 2-2.25 लाखामध्ये तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी मिळत आहेत. त्यासाठी 10 आउट ऑफ 10 ह्या बाईकला द्यावेसे वाटतं. बजाज हे नेहमीच करत आले, त्यांच्या बाईक्स अफोर्डेबलच असतात. व्हॅल्यू फॉर मनी जेव्हा डॉमिनर लॉन्च केलेली तेव्हा त्यांनी या प्राईजमध्ये लॉन्च केलेली 1,80,000 एक शोरूम प्राईज, आणि 400 सीसीची टूरर बाईक म्हणजे तिच्यापेक्षा पण सुपिरियर बाईक. आणि प्रोडक्टमध्ये दम आहे त्या, तसं त्यांच्या प्रोडक्टमध्ये दम असतो, आणि त्यांची किंमत खूप अफोर्डेबल असते. अफोर्डेबिलिटी त्या दृष्टिकोनातून बघायला गेलं ना तर ही बाईक सगळ्यांना मागे टाकते. वेट कुठेही जाऊ नका, वेट फॉर द फायनल वर्डिक्ट. मी आता हॉटेलमध्ये जातो, बाईक पार्क करतो, आणि तुम्हाला माझे फायनल वर्डिक्ट देतो. सो आता वेळ आली फायनल वर्डिक्टची. सी बाईक ना थोडीशी कन्फ्युजिंग वाटली मला, टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू गाईज. 1,85,000च्या हिशोबाने भरपूर फीचर दिले, जे तुम्हाला 200 सीसीच्या बाईकमध्ये पण बघायला मिळत नाही, असे पण फीचर्स आहेत. पण ॲज अ प्रोडक्ट म्हणून, रिलायबिलिटी म्हणून बाईकमध्ये तेवढा कॉन्फिडन्स मला वाटला नाही. थ्रॉटल रिस्पॉन्स खूप चांगला आहे, पण एवढी पॉवर आहे, पण तिला कंट्रोल करण्यासाठी जे घटक लागतात त्याच्यात पण कॉम्प्रोमाइज झालेलं आहे असं मला कुठेतरी वाटतं. स्टॉपिंग पॉवर, हँडलिंग, थोडंसं हाय स्पीडमध्ये व्हायब्रेशन तर आहेच, पण वॉबलिंग, या सगळ्या गोष्टी थोड्या एवढ्या आहेत. वर्ष 25 ते 34 मधली लोक ज्यांना ऑफिस जायचं आहे, वीकेंडला छोट्या मोठ्या राईड करायच्या आहेत. बघा ही टूरर नाही आहे, ओके. सो डॉमिनरला रिप्लेस तर करूच नाही शकत, पण एवढं समजावं लागेल की जर का ऑन पेपर बघाल ना तर ही बाईक खूप सही आहे. 1,85,000च्या एक शोरूम प्राईजमध्ये 2,25, 2.25पर्यंत तुम्हाला ऑन रोड मिळून जाईल गाडी अप्रॉक्स आत्ता. ह्याप्रमाणे जे फीचर्स दिले सगळे ॲडजस्टेबल लिव्हर्स आहेत, 400 सीसीचं इंजिन आहे, आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी, तर गुड टू गो, तुम्ही कन्सिडर करू शकता. पण लाँग राईडसाठी मी रेकमेंड नाही करणार. सो हा होता माझा फायनल वर्डिक्ट. आता बस लोणावळ्यातून घरी चाललो आहे आणि जाऊन आराम करायचा आहे, पुढच्या राईडची तयारी करायची. काही गोष्टी आल्यात, काही अनबॉक्सिंग करायच्या आहेत, त्यानंतर नेक्स्ट राईडला 1-2 आठवड्यात निघायचं आहे. एवढं सगळं करून आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बरं, तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला खाली कमेंट करून सांगा. एवढा टेक्निकल नव्हता, पण जेवढं मला समजतं, जेवढं मला बाईकबद्दल नॉलेज आहे त्याच्या हिशोबाने मी बनवण्याचा प्रयत्न केला. कमेंट करून तुमचे अभिप्राय द्या, आणि चॅनलला सबस्क्राईब करून इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. विथ दॅट नोट मी हा व्हिडिओ संपवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी परेश रजा घेतो तुम्हा सर्वांची. स्टोरी सायनिंग ऑफ. सी यू ऑसम राईडचे. एन्जॉय. बाय बाय.